चंद्रपुर महानगरपालिका में सत्ता गठन को लेकर चल रही खींचतान पर कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने आज नागपुर में अपनी स्थिति स्पष्ट की है। कांग्रेस के पास पर्याप्त संख्या बल होने का दावा करते हुए उन्होंने कहा कि चंद्रपुर का महापौर कांग्रेस का ही होगा। इसके साथ ही वडेट्टीवार ने भाजपा पर पार्षदों को लालच देने का गंभीर आरोप भी लगाया है। विजय वडेट्टीवार ने बताया कि आज सुबह प्रभारी सचिव और प्रदेश नेतृत्व के साथ जूम मीटिंग हुई। कांग्रेस के पास 27 पार्षद है और सहयोगी दलों के साथ कुल संख्या बल 30 है। बाकी संख्या बल जुटाने की जिम्मेदारी सांसद धानोरकर पर है और यह तय हुआ है कि महापौर कांग्रेस का ही होगा। भाजपा पर आरोप लगाते हुए वडेट्टीवार ने कहा कि सत्ता और पैसे के दम पर पार्षदों को करोड़ों रुपए और पदों की पेशकश की जा रही है। हालांकि दूसरों की मदद के बिना भाजपा सत्ता नहीं बना सकती, ऐसा भी उन्होंने कहा। नेता के तौर पर संयम बरतने की बात करते हुए वडेट्टीवार ने कहा कि वे पार्टी के सिपाही हैं और पार्टी के हित में एक कदम पीछे हटने को भी तैयार है। गठनेता को लेकर प्रदेश अध्यक्ष का फैसला अंतिम होगा। सगळे वरिष्ठ आमचे त्या झूम मीटिंग मध्ये होते, प्रभारी होते, प्रदेशाध्यक्ष होते, प्रभारी सचिव पण होते। आता आमच्याकडे संख्याबळ फक्त 27 आहे आणि आमच्या बरोबर अलायन्स जे पार्टनर आहेत त्यांचे 3 पप्पू देशमुख असे 30 संख्याबळ आहे। उर्वरित 4 संख्या जी लागते सत्ता स्थापन करायसाठी याची जबाबदारी खासदार धानोरकरांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या संदर्भात महापौर सुद्धा काँग्रेसचा आणि त्यांनी जे नाव देतील त्यांना महापौर करायचं ठरलेलं आहे आणि गटनेता सुद्धा एकमत झालेला आहे। एकमत म्हणण्यापेक्षा प्रदेशनी जो गटनेता दिला नाव दिलेला आहे त्याला गटनेता करायचं ठरवलं आहे आणि स्टँडिंग कमिटी 5 वर्ष ती माझ्या बाजूला राहील असं त्या ठिकाणी ठरलं आणि जे येणारे आहेत सोबत त्यांना उपमहापौर द्यायचं आणि स्टँडिंग कमिटीमध्ये सदस्यत्व द्यायचं अशी चर्चा झाली। आता ह्याला लागणार जे काही संख्याबळ आहे ते खासदार जुळवणार आहे आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा कार्यक्रम आल्यावर आम्ही दावा करू आणि महापौर हा काँग्रेसचा होईल यामध्ये मला वाटतं काही आता अडचण नाही।